श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचे माझ्या या YouTube चॅनल वरती। तर आज बुधवार आहे आणि आपल्या आता उद्यापासून मार्गशीर्ष चालू होते। तर आम्ही मार्गशीर्ष मध्ये मच्छी मटण काहीच खात नाही। आम्ही मार्गशीर्ष पूर्ण पाळतो कारण माझं गुरुवारचं व्रत असतं म्हणून। तर म्हटलं आज बुधवार आहे तर काहीतरी स्पेशल झालं पाहिजे म्हणून मग सुरमई आणली आहे आणि कोलंबी आणली आहे। तर आज आपण सुरमई फ्राय करणार आहोत आणि सुरमईची कढी आणि कोलंबी फ्राय करणार आहोत। चला तर मग दाखवते तुम्हाला। तर हे बघा, ही ते सुरमई आहे, हे कोलंबी आहे। हे सुरमईचे छोटे पीस आहेत म्हणजे शेपटीकडचे आणि डोक्याकडचे। त्याच्या खाली सुद्धा काही पीस आहेत सुरमईचे। सुरमई खूप मोठी होती। त्यानंतर इथे मी पाणी घेतलंय, ते सांगते कशासाठी पाणी घेतलंय। हा इथे अर्धा लिंबू आहे, मीठ आहे, त्यानंतर हे आगळ घेतलंय मी आणि हे कढीसाठी लागणारं साहित्य। तर ही बेडगी मिरची आहे, त्यानंतर इथे 4-5 गुंठूर मिरच्या घेतल्या कारण आमच्याकडे मच्छी कढी थोडी तिखट लागते म्हणून मी ह्या 4 ते 5 गुंठूर मिरच्या घेतल्या कारण ह्या फार तिखट असतात। त्यानंतर इथे ही चिरफळं घेतलेली आहेत, बडीशेप आहेत, धने आहेत आणि इथे हा ओला किसलेला नारळ आहे, त्यावर हळद टाकली आहे। एक कांदा घेतलाय, एक टोमॅटो, थोडी कोथिंबीर, लसूण आणि आलं। तर आता मी काय करते, प्रथम ना ह्या मिरच्या ह्याच्यात भिजत घालते। मिरच्या म्हणजे हे सर्व साहित्य जे आहे ते ह्याच्यात भिजत घालते। तर हे इथे मी भिजत घालून ठेवते, हे आपण साईडला ठेवूया। त्यानंतर आपण ना कोलंबीला लिंबू लावूया। हा अर्धा लिंबू घेतलाय मी, त्याचा रस पिळते त्याच्यावर। हे चांगलं चोळून घेऊया लिंबाचा रस। हे पण असंच ठेवते। कोलंबीला आपला लिंबाचा रस लावून झालेला आहे। तर आता ह्या सुरमईला आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे आणि मग आगळ लावायचं आहे। तर मी आता मीठ घालते, तुम्ही बघू शकता। याला पण लावून देऊ, या पेस्टला पण लावून। हे मीठ सर्व मच्छीला चोळून घेऊ। सुरमई खूप फ्रेश आहे, मस्त अगदी। आता हा आगळ आहे तो लावूया। आता इथे कोलंबीला मी हे आलं लसूणची पेस्ट आहे, आलं लसूण आणि कोथिंबीर त्याची पेस्ट आहे ती लावते। थोडी आपल्याला सुरमईसाठी पण लागणार आहे, ते दाखवते कसं करायचं। आता ह्या कोलंबीला आपल्याला फ्राय करायचे म्हणून मीठ सुद्धा मी लावून घेते। आणि हे सगळं आपल्याला ना 10 मिनिटं तसंच ठेवून द्यायचे लावून, तोपर्यंत आपली मिरची भिजते। मिरची थोडी नरम पडली की ते वाटण मी वाटून घेते आणि मग पुढची कृती दाखवते। तर मी विचार करते नुसती कढी नको करूया, तर सुरमईचं तिखलं सुद्धा करते, तेही बघूया कसं करायचं। तर ही कढीसाठी बनवलेली पेस्ट आहे, ह्याच्यामध्ये फक्त मिरची आहे, धने, बडीशेप, आलं, लसूण, कांदा आणि टोमॅटो। खोबरं मी इथे वेगळं बारीक केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता मी का हे वेगवेगळं केलं ते तुम्हाला सांगते। मी दरवेळेला मच्छी फ्राय करायची असेल ना तर ही पेस्ट मी वेगळी करून घेते कारण ही मच्छीला लावली ना की मच्छीची टेस्ट खूप छान लागते, म्हणून मग मी ही वेगळी करते। तर आता इथे मी साईडला घेते ही थोडी। तर ह्याच्यामध्ये हा मच्छीचा मसाला घालते।
मिरची घातल्या आणि थोडी हळद. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. मी ह्याच्यामध्ये कोथिंबिरीचे देठ सुद्धा घेतले होते, कारण कोथिंबिरीच्या देठाचा सुगंध खूप छान येतो आणि खूप छान लागतात, म्हणून मी देठ टाकत नाही, मी ते वाटणामध्ये घेते. आता हा एक एक आपण सुरमईच्या पीसला लावून घेऊया. हे बघा, हे अशा प्रकारे मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचे. मी सगळ्या मच्छीला हा लावून घेते आणि हाच मसाला कोलंबीला सुद्धा मी थोडा लावणार आहे. पोळी दाखवते तुम्हाला. तर इथे कोलंबीला पण मी त्यातली थोडी पेस्ट घेते. आपण आलं लसूण लावलेली आहे म्हणून मी थोडीच घेते. आता ह्याच्यामध्ये हळद, मिरची पावडर, म्हणजे हा मच्छीचा मसाला तोच लावते कोलंबीला. इथे सुरमईला तुम्ही बघू शकता मसाला सगळा लावून झालेला आहे. तर आता हे मॅरिनेशन करून असं ठेवते आणि मच्छीची कढी आणि तिखलं फोडणीला घालून घेऊया. तर हे आपलं इथे मी मॅरिनेशन करायला ठेवलं. ह्याच्यात ना मी ह्या सुरमईला आलं लसूणची पेस्ट नाही लावली, म्हणजे आलं लसूण आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट मी मिक्स करायला विसरली. ती मी आता वरून लावेल, थोडीच लावायची, कारण आपल्या मच्छीच्या पेस्टमध्ये सुद्धा आलं लसूण होतं, म्हणून ही एवढीच मी 1 चमचा आहे ती लावून घेते. आता आपल्याला तिखलं करायचं आहे, तर त्यासाठी ही बघा, ही आपली मिरची, धने, बडीशेप, चिरफळ त्याची पेस्ट आहे आणि हे खोबरं आणि हळद. तर आता हे मी सगळं एकत्र करते. हे चांगलं मिक्स करून घेऊया एकत्र, कारण आपल्याला कढीसाठी सुद्धा हेच वाटण लागणार आहे आणि तिखल्याला सुद्धा हेच वाटण लागणार आहे. तिखलं कसं थोडं घट्ट असतं आणि आंबट असतं, आंबट तिखट असं असतं. तर बघा, तिखल्यामध्ये मी ना हे अशी छोटे छोटे पीस आहेत ते घालते, छोटे आणि हे पण आहेत मोठे, ते पण घालून हे सारंच आहे. हे डोकी आहेत ना ते सारातच जातील तिखल्यामध्ये. हे शेपटी वगैरे घालते. एवढे पीस जे आहेत ते आपण सारात घालूया आणि हे तिखलं. तर तुम्ही बघू शकता. आता मी हे ह्याला फोडणी नाही द्यायची, वरूनच तेल घालायचं. थोडा मच्छीचा मसाला, तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त मसाला घालू शकता, आणि चवीपुरतं मीठ, आणि हे चवीपुरतं मीठ. आता हे सगळं त्याला लावून घ्यायचंय.
असं सगळं लावून घेतलं की ह्याच्यात थोडं पाणी घालायचं. अजून पाणी घालते. ह्याच्यात कोकम, आपल्याला कोकम घालायचे. आणि हे झाकण मारून गॅसवरती शिजायला ठेवूया. आता हे सगळं मिक्स केलेलं आता गॅसवरती शिजायला ठेवते. वरती झाकण लावायचे. आणि वरून थोडं पाणी घालूया म्हणजे ते वाफेवर शिजेल. आता दुसरीकडे मी मच्छीची कढी फोडणीला घालून घेते. तर आता इथे ही कढीसाठी मी हा चोप ठेवला गॅसवर. थोडं तेल घालूया. लसूण घालते. फोडणी थोडीशी परतून घ्यायचा. लसणीचा मस्त सुगंध येतोय. आता यामध्ये हे वाटण घालूया. आता हे वाटणाचं सगळं पाणी आहे ते घालतो. आता ह्यामध्ये कोकम घालूया. कोकम मध्ये हे चवीपुरतं मीठ. ह्याला चांगली उकळी आली की आपण ह्याच्यात ते डोकी घालायची आहेत माशाची. हे मी आलं लसूणची पेस्ट मिक्स करायला विसरलेली, ती आता मी लावून घेते. आणि मग आपल्याला बारीक रवा आणि तांदळाचं पीठ असं मिक्स करून ही मच्छी फ्राय करून घ्यायची आहे. खूप सुंदर होते. ह्या पेस्टमुळे ना खूप छान टेस्ट येते. आणि ही ॲक्च्युली सुरमई ना आम्ही रात्री आणली होती, कारण सकाळी काही स्टेशनला जायला वेळ मिळत नाही मला.
मग मिस्टरांनीच कामावरून येताना ही सुरमई आणली आणि खूप ताजी भेटली, मग ती रात्री धुवून वगैरे फ्रीजमध्ये ठेवून दिली. कोलंबी सुद्धा रात्रीच आणली होती. आणि आमच्या विरारला ना ह्या मिरची खूप फ्रेश भेटतात, ताज्या अगदी. फक्त आपल्याला घेता आली पाहिजे बघून. तर हे बघा, इथे कढीला उकळ फुटली आहे. आणि ते बघा, हे मी तिखलं ठेवलेलं आहे ते सुद्धा आपलं शिजत आलंय. छान सुगंध येतो त्याचा. आता ह्याला बारीक बारीक उकळ फुटते, तर मी हे मच्छीची डोकी ती घालते. कधी पण सारात ना मच्छीची डोकी घालायची, खूप छान सार होतो. तर हे आता चांगला कढ येते ह्याला. इथे मी हा बारीक रवा घेतलेला आहे, थोडे तांदळाचं पीठ आणि चिमूटभर असं मिरची पावडर घेतली आहे. हे मिक्स करते. आता हे चांगलं मिक्स झालंय. आता मी इथे तेल गरम करायला ठेवलंय पॅन मध्ये. आणि एकीकडे मी भात पण लावलाय. भात मी कुठचा लावलाय माहितीये, माझ्याकडे वाडा कोलम आहे आणि इंद्रायणी पण होता तांदूळ. तर नुसता इंद्रायणीचा केला की भात चिकट होतो, म्हणून मग मी ते वाडा कोलम मध्ये थोडा इंद्रायणी मिक्स केलाय आणि तो लावलाय भात. तर मच्छीच्या साराबरोबर असं इंद्रायणीचा राईस असेल ना तर खूप छान लागतोय. तो असा इंद्रायणी राईस मिक्स केलाय मी त्या वाडा कोलम मध्ये आणि तो भात बनवते. म्हणजे मच्छीच्या सारा बरोबर खायला अगदी सुरेख लागेल तो. आता हे बघा, इथे मी हे पीस फ्राय करायला घेतले. कोलंबीला पण हा रवा लावून ठेवते. झालेली आहे, तर आता मी काढते एक एक पीस. मस्त फ्राय झाली आणि ताजी असल्यामुळे ना ह्याचा स्मेल खूप छान येतोय. आता फ्राय करायला ठेवते. फ्राय झाली. तर अशा प्रकारे ही आपली सुरमई थाळी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये सुरमई आहे फ्राय केलेली, कोलंबी आहे फ्राय केलेली, त्यानंतर हे सुरमईचं तिखलं केलंय मी, कढी केली आहे मच्छीची, भात आहे, कांदा आहे. तर आता ह्याची टेस्ट कशी आहे झाली आहे ना तेच तुम्हाला सांगते. हे बघा, मी सुरमईचं एक पीस घेते. हे बघा,
मस्त झाली आहे. मीठ मसाला अगदी प्रमाणात लागलेला आहे आणि आपलं आगळ सुद्धा खूप छान लागलंय, मस्त झाले ही. तर तुम्ही अशा प्रकारे ही मच्छी फ्राय करा. आता मी कोलंबी खाऊन दाखवते. हे बघा, कोलंबी सुद्धा खूप छान झालेली आहे आणि शिजली आहे चांगली. आणि खरंच ही मच्छी खूप फ्रेश होती, ताजी होती. मच्छी ताजी असेल तर तुम्ही कशीही करा, त्याला चव खूप अप्रतिम येते. तर इथे आपली सुरमई सुद्धा खूप छान झालेली आहे, कोलंबी सुद्धा खूप छान झाली. आता हे मी तिखल्याची चव घेऊन सांगते. खूप छान झालंय. म्हणजे आमची मम्मी बनवते ना त्या पद्धतीचं झालं, अगदी आंबट तिखट, खूप सुंदर. त्यानंतर आता हे मच्छीचं सार, हे सुद्धा खूप छान झालेलं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने हे तिखलं, मच्छीची कढी आणि मच्छी फ्राय, कोलंबी फ्राय करून बघा आणि कशी झाली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.